नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टाटा केमिकल्स लिमिटेडसोबत टोटल 8 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि त्या डिव्हिडंडला देण्यासाठी रेकॉर्ड डेटसुद्धा फिक्स केली आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया टॉरेंट फार्मास्युटिकल्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 2,668.20 रुपयाचा आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 90,000 करोड रुपयांचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 2,795 रुपयाचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1,689.70 रुपयांचा आणि या कंपनीने 6 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 21 जून 2024. चला आता बोलूया टाटा केमिकल्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1,096.55 रुपयाचा आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 27,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,349 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 933 रुपये आणि या कंपनीने 15 रुपयांचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 12 जून 2024. चला आता बोलूया सुप्रीम इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 5,638.50 रुपयाचा आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 72,000 करोड रुपयाचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 5,839.80 रुपयाचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 2,727.80 रुपयाचा आणि या कंपनीने 22 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 9,445.10 रुपयाचा आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 85,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 10,450 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 3,453.35 रुपयाचा आणि या कंपनीने 8.5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया SKF इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 6,199.85 रुपयाचा आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 30,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 6,380 रुपयाचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 4,024.50 रुपयाचा आणि या कंपनीने 130 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि त्याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 4 जुलै 2024. चला आता बोलूया श्रीराम फायनान्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 2,390.30 रुपयाचा आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 90,000 करोड रुपयांचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 2,658 रुपयाचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1,383.60 रुपयाचा
आणि या कंपनीने 15 रुपयांचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया श्री दिनेश मिल्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 509.95 रुपयाचा आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 285.60 करोड रुपयांचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 569.95 रुपयाचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 461 रुपयाचा आणि या कंपनीने 20 रुपयाचा स्पेशल डिव्हिडंड आणि 10 रुपयांचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया राणे होल्डिंग्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1252.35 रुपयाचा आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 2000 करोड रुपयांचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1499 रुपयाचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 895.05 रुपयाचा आणि या कंपनीने 25 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 26 जुलै 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया उद्या सकाळी 11 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.